भिवंडी तालुक्यातील गावदेवी मंदिर अंजूर येथे नुकताच रविवार दिनांक 8/12/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषी पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गावदेवी मंदिर अंजूर येथे दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले। त्याचा गावातील अनेक दिव्यांग तसेच गरीब गरजू लोकांनी लाभ घेतला। सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख RSP कमांडर डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील, उद्योगपती डॉक्टर रामचंद्र शांताराम देसले, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत अनंत म्हात्रे, भिवंडी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ ठाकरे, बाजार समितीचे माजी उपसभापती गणपत मनेरा, माजी सरपंच मनीष तरे, सरपंच सौ छाया जनाठे, सदस्य योगिता भोईर, सदस्य हरेश नाईक, किशोर मडवी, पोलीस पाटील रोशन नाईक, स्वामी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संतोष स्वामी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या शुभप्रसंगी डॉक्टर यशवंत म्हात्रे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली। यावेळी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नेते गणपत मनेरा यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा सदस्य सौ नयना मनेरा आणि बाजार समितीचे संचालक मोहन मनेरा यांनी विशेष परिश्रम घेतले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। बाजार समितीचे संचालक माननीय श्री मोहनजी मनेरा साहेब यांची विनंती होती। त्यानुसार आपण या गावचे दिव्यांग आणि गरजू गरीब काही बांधव आहेत, त्यांना रेशन किटचं वाटप करायचं आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपचे अध्यक्ष हे एक सेवाभावी व्यक्तिमत्व असून हे RSP कमांडर म्हणून कार्यरत आहेत। या कोकण विभागामध्ये ते RSP कमांडर म्हणून कामकाज बघतात आणि हे कामकाज बघून सुद्धा सतत समाजसेवेचं कामकाज करीत असतात। या कोकण विभागातच नाही तर
उत्तर भारतात धुळे, नंदुरबार अशा आदिवासी पट्ट्यात सुद्धा आम्ही हे कार्यक्रम आयोजित करीत असतो. दर रविवारी रोटी डे या ग्रुपचे एक अध्यक्ष आहेत चंदेया साहेब. हे दर रविवारी तिथल्या काही गरजू गरीब लोकांना रोटी किंवा नाश्ता वाटपाचा कार्यक्रम करीत असतात. तसेच सन्मान्य डॉक्टर दिनेशभाई ठक्कर साहेब हे सुद्धा एक सेवाभावी व्यक्तिमत्व असून हे सुद्धा महिन्यातून एक तिथल्या गरीब गरजू लोकांना काही वस्तू वाटप किंवा धान्य वाटप किंवा अन्नदानाचं कामकाज करीत असतात. त्याचप्रमाणे सन्मान्य उद्योगपती डॉक्टर रामचंद्र देसले साहेब हे सुद्धा एक सेवाभावी व्यक्तिमत्व असून ते आपला उद्योग सांभाळून सुद्धा हे समाजसेवेचं कामकाज करतात. आणि या पट्ट्यातले आगरी समाजाचे एक दैनिकाचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील साहेब हे आपल्या वृत्तपत्राचं दैनंदिन कामकाज सांभाळून या सेवाभावी संस्थेत कार्यरत असून सतत सेवेचं कामकाज हे व्रत घेतलेलं आहे. आणि या संस्थेशी मी सुद्धा बाजार समितीचा सचिव म्हणून कामकाज करीत असताना निगडीत झालेलो आहे. आणि आमचे दर महिन्यातून असे अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो की या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विभागात जाऊन कधी ब्लँकेट वाटप, कधी लेडीजना साडी वाटप, कधी गरीब गरजूंना धान्य वाटप असे अनेक उपक्रम आम्ही राबवित असतो. आणि आज या गावचे जे माजी उपसभापती आहेत सन्माननीय गणपतजी मनेरे साहेब हे बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत आणि उत्कृष्ट राजकारणी आहेत. आणि आता ते ज्येष्ठ असले तरी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाला योगदान दिलं आहे. त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या गावच्या लोकांची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल या गावच्या माजी उपसभापती, विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी तसेच या गावचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि चंद्रानंद कृषी पणन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या अंजूर गावामध्ये स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग व गरजू लोकांना रेशन किटचे वाटप आयोजित करण्यात आलेले आहे. खरं तर ही संकल्पना आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंत म्हात्रे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ, ते गुंदवली गावचे आहेत, आपल्याला कदाचित आठवत असेल, कीर्ती ट्रॅव्हल्सच्या नावाने त्यांचा समाजसेवेमध्ये आपल्या परिसरामध्ये फार मोठा सहभाग असतो. परंतु असेच एकदा आमच्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर विषय निघाला की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा ग्रुप खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु मीच त्यांना आग्रह केला की ही सेवा जर माझ्या गावातील अपंग गरजू लोकांपर्यंत पोहोचली तर मला त्याच्यामध्ये खरोखर आनंद होईल. आणि त्यांनी त्वरित माझ्या विनंतीला मान देऊन आज आपल्या कार्यक्रमासाठी इथं आपल्या गावामध्ये ते आलेले आहेत. मी प्रथम सर्व आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व त्यांचे टीमचे कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे धन्यवाद माना, अभिनंदन करा. यामध्ये आपल्याला एकच गोष्ट साध्य करायची आहे की आपण नेहमी सांगत असतो का जो देणारा असतो दातृत्व तो मान असतो. म्हणून एक म्हण प्रचलित आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्यांचे हात आपण घ्यायचे आणि आपण दुसऱ्यांना द्यायचे. याचा आजचा तसा अर्थ आहे का आपण त्याच्यातनं लोकांची सेवा करण्यासाठी आपण पण त्यांच्याकडनं अनुकरण केला पाहिजे. हा त्याचा खरा उद्देश आहे. मी पुन्हा एकदा त्यांच्या सर्व टीमचे इथं आमच्या गरजू लोकांना जो मदतीचा त्यांनी हात दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित दिव्यांग आणि गरजू, हा कार्यक्रम मानव सेवा ही ईश्वर सेवा या ग्रुपच्या आणि चंद्रानंद कृषी पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून एक हात मदतीचा, त्याचप्रमाणे स्वर्गीय अनंतराव
म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग व गरजू लोकांना धान्य वाटप कार्यक्रम ह्या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे, ह्या आयोजनामागे म्हणेरा साहेब आणि नैनाताई म्हणेरा साहेब यांचं फार मोठं ह्या ठिकाणी योगदान आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम आताच म्हणेरा साहेबांनी सांगितलं की देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. त्यांनी सांगितलं की बाबा हे जे कार्य आहे हे आपणही पुढे चालू ठेवावं. आणि ही जी आमची संस्था आहे, ही संस्था फक्त महाराष्ट्रापुरतंच काम करत नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेरही काम करते. ऊसतोड लागवड करणारे कामगार आहेत, त्यांच्यासाठी ब्लँकेट वाटप, साडी वाटप हे तिकडे नंदुरबार तिकडे त्या साईडला जाऊन करत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी सफाई कामगार असतील त्यांच्यासाठी, त्यानंतर वीटभट्टी कामगार असतील त्यांच्यासाठी, दिवाळी असेल, होळी असेल, हे जे सण आहेत हे सण त्या ठिकाणी पाड्यावर जाऊन किंवा वीटभट्टी कामगार असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही ह्याप्रमाणे त्या ठिकाणी हे कार्यक्रम करत असतो. आणि आता म्हात्रे साहेबांनी सांगितलं, यशवंत म्हात्रे साहेबांनी, की आम्ही हा कार्यक्रम करत असताना ह्या ठिकाणी राजकारण हे नाही आहे, फक्त एक समाजकारण आहे. आणि असं म्हणतात की बाबा जन्माला जो मनुष्य येतो तो आपल्या कुटुंबाचं ऋण, गावाचं ऋण, त्यानंतर आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं हे सगळं ऋण घेऊन ह्या ठिकाणी जन्माला येत असतो. आणि हे ऋण त्याला जसं जमेल त्याप्रमाणे त्याने फेडायचं असतंय. सर्वांनाच ते शक्य नसतंय, पण शक्य असूनही जे शक्य करत नाहीत, आपल्याकडे असे भरपूर दाते असतात, भरपूर श्रीमंत लोक आहेत, पण प्रत्येकजण ह्या क्षेत्रामध्ये आहेच किंवा प्रत्येकाची वृत्ती अशी असतेच असं नसतंय. ज्यांना शक्य होतंय किंवा ज्यांनी वसाच घेतलेला असतो समाजसेवेचा, तर तो वसा पूर्ण करत असतात. आमचे यशवंत म्हात्रे साहेब नोकरी करून हे समाजकार्य करत असतात. आमचे मणिलाल सिंपी सर RSP कमांडर आहेत, ते सर्व कार्यक्रम बरोबर नियोजित. आम्हाला कुठलंही टेन्शन नसतंय ना, किशोर पाटील आम्हाला टेन्शन नसतंय, सोमनाथ पाटील साहेब आहेत, आम्हाला ठाकरे, आम्हाला कुठलंही टेन्शन नसतं. सगळे कार्यक्रम ते यथायोग्य बरोबर करत असतात. आम्ही फक्त तिथे हजेरी लावायचं काम करतोय. आणि इतकी त्यांना ह्या कामाची, समाजसेवेची इतकी तळमळ आहे की तळमळ ती बघून आम्हीही त्यांच्या मागे त्यांना जसं जसं हवं असेल त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी हजर होत असतो. आजचा हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी हे म्हणेरा दाम्पत्य आहे किंवा ग्रामपंचायत बॉडी लॉबी आहे यांनी ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर त्यांना मी या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आम्ही गरजू, गरीब, अपंग अशा बहिणींना, बांधवांना मदतीचा हात आम्ही पुढे करणार आहोत. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हे उपक्रम राबवत असतो, कारण मदतीचा हात कोणीतरी दिला पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस पुढे जात नसतो. ज्या वेळेला एखाद्याने सहकार्य केलं तर दुसऱ्यांनी त्यांना करायला पाहिजे, हा एक उद्देश असतो. आणि जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तिची जाणावा, या उक्तीप्रमाणे आम्ही रंजल्या गांजल्यांसाठी कुठेही कार्यक्रम असला तरी आम्ही जात असतो. भले तिथे आमचा वाटा नसला तरी एक मदत कार्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोचतो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहतो. कारण तुम्हा सर्व माई भगिनींचं आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहावा, हाच एक आमचा एकमेव उद्देश असतो. कारण माणसाने कितीही पैसा कमवला तरी तो पैसा
त्याला उपयोगी पडतो असं नाही. काही जवळ करोडो रुपये असतात, पण त्या रुपयाचा 1 रुपयाही त्याला कधी वाचू शकत नसतो, कारण त्यांनी केलेले कर्म त्याच्यासोबत असतात. आणि असा माई माऊलींचा आशीर्वाद जर त्याच्यासोबत असेल तर त्याच्याकडे 1 रुपया जरी नसला तरी तो खूप मोठा श्रीमंत असतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आज तुमच्यापर्यंत आम्ही पोचलो आहोत ते फक्त मोहन मनेरा, सौ नयना मनेरा आणि संपूर्ण ग्रामपंचायत अंजूर कमिटी यांच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोचलेलो आहोत. त्यांनी आमच्या संस्थेला, विशेष म्हणजे आमचे संस्थेचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉक्टर यशवंत म्हात्रे यांना सांगितलं की आमच्या गावात तुमच्याकडून मदत मिळाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्यांना होकार दिला आणि आज या ठिकाणी आम्ही पोचलो आहोत. काही घाबरू नका. जे काय असेल ते वैयक्तिक या ठिकाणचं असेल. आपण राजकारण करायला आलेलो नाही आहोत. आपला एकच उद्देश असतो, समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा. तीच आम्ही मानवसेवा ईश्वर सेवा या ग्रुपच्या माध्यमातून करत आलेलो आहोत. कोणी किती काहीही केलं, बघा म्हणतात ना की कालाने किती आघात केले तरी उमलणारे फुले उमलतच असते, त्याला कुठेच तोड नसते. म्हणून कोणी कितीही केलं तरी जे कार्य घडते ते आपल्यासमोर घडेल, त्याला अपवाद नाही आहे. म्हणून आज पुन्हा मी या सर्व ग्रामपंचायत कमिटी, श्री नयना मनेरा, सौ नयना मनेरा मॅडम आणि मोहन मनेरा या दोघांचे आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने आभार मानतो, ग्रामपंचायतचे आभार मानतो. उपस्थित तुमच्या माय भगिनींना चे आशीर्वाद घेऊन आम्ही हा कार्यक्रम करतो. तुमचेही आम्ही उपस्थित झाल्याबद्दल आमच्या ग्रुपच्या वतीने आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम खास की गरजू महिलांना मदतीचा हात देणारे हे व्यासपीठावर बसलेली सर्व टीम व संस्था, खरोखरच यांना मी धन्यवाद देतो. आणि आज आमच्या अंजूर गावात खूप दिवसाने हा एक चांगला कार्यक्रम या टीमनी आयोजित केला, त्याबद्दल आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. कारण मदतीचा हात देणारे संस्था फार आहेत. त्याचपैकी ही जी संस्था आहे, स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दिव्यांग व गरजू लोकांना धान्य वाटपची किट मदत केली जाईल. त्यांच्या माध्यमातून ते आपल्या गावातले एक उपसरपंच नयना मनेरा आणि मोहन मनेरा, खरोखर वेळ खूप झाला, जास्त बोलत नाही, परंतु बऱ्याच दिवसाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि तो सुद्धा आपल्या गरजू घटकांना ज्या मदतीची गरज आहे आणि वेळेवर त्या घटकांना या संस्थेने मदत केली. माझे मित्र आहेत पत्रकार आपले भिवंडी तालुक्यातले, त्यांचं नाव आहे किशोर पाटील, त्या संस्थेमध्ये आहेत. तर खरोखरच मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी आलेले मगाशीच परिचय झाला की 1975 पासून त्यांनी या समाजसेवेमध्ये, राजकारणामध्ये प्रवेश घेतला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी तालुक्याचे ते उपसभापती म्हणून त्यांनी पद भूषवलं. बरेच पद त्यांनी भूषवले. असे आदरणीय गणपतजी मनेरा साहेब यांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना मी वंदन करतो आणि बाकी सर्व व्यासपीठाला देखील या ठिकाणी मी एक आदरपूर्वक सस्नेह नमस्कार आणि या ठिकाणी आलेल्या
खरं सांगतो आता की माता भगिनींची संख्या प्रत्येक ठिकाणी वाढलेली आहे. 35% 50% लवकरच जाईल आता आरक्षण. तर या ठिकाणी मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा एक संकल्प अंमलात आणताना कोरोनामध्ये आम्हाला बरंच काही शिकून गेलं. कोणी कोणाचं नसतं. मग असे सांगितलं की करोडची संपत्ती असली काही कामात येत नाही. आणि त्याचेच उदाहरण मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपले ठाण्याचे महापौर होते केने साहेब. खूप चांगलं नेतृत्व कर्तृत्व होतं आणि त्यांच्या अंतिम समयी एकुलता एक पुत्र देखील त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी येऊ शकला नाही. त्या केने साहेबांच्या अंगावर 2 किलो सोनं होतं आणि त्याच्या मी अंगरक्षक होतो. म्हणजे त्यांची कोरोनात माझ्याकडे 2 किलो सोनं घ्यायला तरी या असं मी त्यांना विनंती केली त्यांच्या पुत्रांना. आणि त्यांनी सांगितलं की तिकडेच जाळून टाका. म्हणजे अशा गोष्टी जेव्हा आम्हाला वर्दीवर ऐकायला भेटतात तेव्हा आम्हाला फार हे होतं. त्या कोरोनामध्ये खूप काही लोकांचे परदेशात मुलं होते. करोडची संपत्ती होती. कोणी कोणास कामात आलं नाही. परंतु आमचे असे समाजसेवी संस्था स्वामीनारायण ट्रस्ट असेल, रोटीडी असेल किंवा चंद्रानंद पणन संस्थेसारखे असे आमचे मित्र असतील, या संस्थांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून मदत पोहोचवली. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर मला बऱ्याच ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश देखील इंजेक्शन पोहोचण्यासाठी या संस्थांनी मदत केलेली आहे. आणि स्वतः आमच्या ग्रुपने 13 लोकांचा अंत्यविधी केला. म्हणजे मुलं मोठी असताना चांगल्या पगार असताना तिथे कोणी येत नव्हतं. आणि आम्हाला आमच्या ग्रुपला कोणालाही कोरोना झाला नाही त्यावेळेला. आणि हे सर्व औचित साधून किशोर पाटलांचं एक आम्हाला सहकारी मोबाईल मित्र होता आम्ही. आणि त्यांच्या सहकार्यामुळे बरंचसं ते बोलले असं आहे. आणि मग आम्हाला राजभवनामध्ये देखील आमच्या ग्रुपचा सन्मान तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. हे सर्व देसले साहेब आहेत, म्हात्रे साहेब आहेत, सर्व ग्रुप. आणि हा सन्मान मी फक्त पोस्टमनची भूमिका करतो. मग अशी देसले साहेबांनी सांगितलं की कुठला सण आहे काय आहे. प्रत्येक सणाला त्यांना माहिती आहे की आता सण येतोय 2 दिवसात, असं सिंपी सरांच्या फोनला आपल्याला कुठं कार्यक्रम घ्यायचा आहे किंवा मेसेज येते, ते मेसेजची वाट पाहतात. कारण दिवाळी आली की फराळ वाटप करायचा असतो. आणि जवळजवळ बऱ्याचशा संस्थांना आम्ही, सोनेभाऊ पाटील आहेत आपले त्या ठिकाणी धर्मवीर कर्मवीर आहेत, त्यांच्या माध्यम जवळजवळ 6000 कुटुंबांपर्यंत फराळ वाटप करण्यात आम्हाला सन्मान मिळाला. तदनंतर आदिवासी पाड्यामध्ये थंडीचे दिवस आहेत, झोपड्या असतात, ऊसतोड कामगार असतात, बरेचसे स्थलांतरित कामगार असतात, झोपडीत राहतात. थंडी खूप असते. आपल्याकडे थंडी नाही पण तिकडे गुलाबी थंडी म्हणतो. आता कालच जाऊन आलो मी, तर तिथं पांघरायला नसतं. मग असं आम्ही त्या ठिकाणी रात्रीचे त्यांच्या अंगावर ते पांघरून टाकत असतो. आणि मी फक्त सांगतो की कोणाकडे काय वाढदिवस आहे, कोणाचे काय आहे, तर तुमच्या वाढदिवस इकडे न करता आपण अनाथ आश्रमात करायच्या, या लोकांसाठी करायचं. आणि याचप्रमाणे आमच्या उपयोजना चालू असतात. गुढीपाडवा, नवीन वर्ष आपण कुटुंबासाठी साजरा. आणि म्हात्रे साहेब यांच्यासारखे सन्मित्राला आपले सोरे भाऊ आपले आमच्या सिगे जोडतात. मी फक्त गावामध्ये गणपती बसतात, उत्सव आनंदात करतो. मी नास्तिक नाही आहे. संस्कार सम आमच्या आपल्यासारख्या आई माता पितांच्या याच्यातून हार घेऊन जातो साहेब. हार घेऊन जा मी असं नाही म्हणत नाही, परंतु ती हार आपण 5 मिनिटात फेकतो. मी आवाहन केलं होतं त्यावेळेला की बघ हार न नेता तुम्ही एक वहीन एक पेन घेऊन जा. साहेब त्यावेळेला पहिल्या वर्षी जवळजवळ 10-12 हजार वया आमच्याकडे जमले होते आणि यावर्षी 73,000 वया आम्ही जमा केल्या. म्हणजे आपण 6,000-7,000 मुलांपर्यंत वर्षाचं शैक्षणिक साहित्य वाटप करू शकतो. त्यानंतर आपण विचार केला, दसरा येतो, नवरात्र येतं. आणि नवरात्रीमध्ये आपण जेव्हा जाहिरात बघतो की पहिल्या माळेला कोणती साडी नेसायची, दुसऱ्याला कोणत्या कलरची साडी नेसायची, माता भगिनींचा आग्रह असतो. कधी कधी यजमानांना न सांगता ते बाजारातून साड्या पण आणतात. आणि ज्या वेळेला कपाट उघडतात, कपाटातून साडी खाली पडते, जागा नसते. मी आवाहन केलं की जी साडी खाली पडली ती मला द्या, मी रस्त्यावरच्या हिरकणीला देतो. एखाद्या पोलिसाला गाडी रोखली तर आपण काहीतरी अर्वाच्य बोलून निघून जातो. मित्रांनो, भगिनींनो, पोलिसाला काही त्याचे हे नाही की त्याला 500 रुपये दंड दिला गोल्ड मेडल भेटणार नाही. परंतु तुम्ही दवाखान्यात नेहमी अनुभव घेतात, शरीराच्या प्रत्येक अवयव रिप्लेसमेंट होत असतो. हार्ट सुद्धा चेंज केलं जातं, परंतु कोणत्याही हॉस्पिटल वर्ल्डमध्ये जगामध्ये मेंदू ठेवलेला नाहीये. आणि ते मेंदूचे संरक्षण करण्यासाठी आम्ही हेल्मेट वापरायची सक्ती करतो. सीटबेल्ट लावा. सीटबेल्ट आहे, आपण मागून तो पट्टा लावून घेतो, ती गाडी आवाज येते, आपणच बनवलेली आहे. सीटबेल्टचे खूप काही दुष्परिणाम होतात. मोठे